आज आम्ही सर्व वरणगावातील ज्यांना पाण्याचा त्रास होतो असे संपूर्ण महिला मोठ्या संख्येने इथे माठ घेऊन इथे महावितरण निर्मितीच्या कार्यालयावर इथे विद्युत भवन जळगाव सर्कल ऑफिस इथे आम्ही इथे आले। आमच्या वरणगाव पाणी पुरवठा योजनेचं काम हे म्हणजे झालेलं आहे, परंतु पाणी जे आहे ते पाणी फिल्टर प्लांट पर्यंत सुद्धा आलाय, परंतु पाण्याचा उचल करण्यासाठी वाढीव लोड 148 असा 248 केवीचा लोड पाहिजे आहे। यासाठी नगरपालिकेने प्रस्ताव या विद्युत सर्कल कार्यालयामध्ये सर्कल ऑफिसमध्ये महावितरणाच्या सादर केला, परंतु महावितरण कार्यालयाच्या आडमुठे धोरणामुळे आमच्या वरणगाव नगरपालिकेकडे 1,04,00,000ची थकबाकी असल्यामुळे वाढीव लोड मंजूर करता नाही आहे। आणि पर्याय काय होते की वरणगाव शहरात पिण्याचं पाणी हे 17 दिवसाआड मिळते, त्यामुळे पाणी टंचाई मोठ्या पद्धतीमध्ये याच्यात निर्माण झालेली आहे। अनेक महिला अनेक पुरुष हे पाण्यासाठी अक्षरशः कायदा सुव्यवस्था जसून मारामाऱ्या होत आहे, तरी विद्युत वितरण कंपनी आडमुठे धोरण इथे सोडत नाही आहे। त्यासाठी आज आम्ही इथे ठिय्या आंदोलन करण्यासाठी संपूर्ण नागरिक वरणगावकर महिला आणि इथे आलो आहे। आम्हाला जिथपर्यंत वाढीव वीज लोड मंजूर होत नाही तिथपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही आहे। आम्ही अधीक्षक अभियंता जे अनिल महाजन साहेब यांच्या दालनामध्ये त्यांना इथे भेटण्यासाठी इथे आलो आहे। आमचा सहनशीलतेचा अंत बघू नका। 17 दिवसाआड पाणी जर कधी येते तर महिलांच्या मनात प्रचंड आक्रोश त्या माध्यमातून याच्यात निर्माण झालेला आहे। त्यासाठी मी परत अधीक्षक अभियंत्यांना विनंती करतोय की तुम्हाला काय करायचंय ते करा, पाणी लोकांना मिळालं पाहिजे। आमचा काय दोष आहे वरणगावकरांच्या जनतेचा? तुम्ही नगरपालिकेकडे थकबाकी आहे नगरपालिकेकडे, त्याच्याकडे मागा, त्यांच्या जर नाही भरायची आहे तर तुम्ही त्यांना टप्पे पाडून द्या, काय जे करणार ते करा, परंतु आम्हाला वाढीव वीज लोड जो आहे तो लोड जोपर्यंत मंजूर होत नाही तिथपर्यंत आम्ही या विद्युत वितरण कार्यालयाच्या समोर या महिला रणरणत्या उन्हामध्ये आज 47 डिग्री सेल्सिअस तापमान जळगाव जिथं आहे तर या तापमानामध्ये सुद्धा महिला या मटके घेऊन इथे आले आहे। त्याकरता मी अधीक्षक अभियंत्यांना विनंती करणार आहे की आमचा वाढीव लोड जो आहे तो तुम्ही मंजूर करा आणि आम्हाला वीज द्या। वीज दिल्यानंतर पाणी पुरवठा हा सुरळीत त्या माध्यमातून वरणगावचा होणार आहे। तिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। महिलांचा घ्यायच्या या पाणी पुरवठा कनेक्शन वरणगाव नगर परिषदेकडे जवळपास 1,12,00,000 रुपये थकबाकी आहे आणि नियमाप्रमाणे थकबाकी भरल्याशिवाय आपल्याला नवीन वाढीव कनेक्शन किंवा नवीन कनेक्शन त्या ठिकाणी देता येत नाही। माननीय मुख्य कार्यालयाने आम्हाला सूचना दिल्या आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून कमीत कमी 30% रक्कम भरून सध्याच्या काळात ते आपण प्रोसेस करू शकतो अशी सूचना दिलेल्या आहेत। तरी आपण विशेष बाबून आणि विशेष प्रयत्न करू। ते काय करणार तुम्ही चालता का माझ्यासोबत? तुम्ही माझ्यासोबत चालला वाटतं? प्रयत्न करतो पूर्ण, माझ्याकडून आतापर्यंत पूर्ण प्रयत्न केलेले आहेत साहेब। आता जर तुम्ही नजर केली आम्ही उद्याच्या दिवस वाट पाहू, उद्याच्या दिवस तुम्ही जर नाही केलं आम्ही डायरेक्ट नाही तुम्ही आले नाही आम्ही आमच्या वरणगावचा जे उपकार्यकारी अभियंता मी सिव्हिल ऑफिसर डायरेक्ट आम्हाला उपोषण कोणता कुठे मला कोणतरी काही वरिष्ठ शासन आहे, काहीतरी आहे, काहीतरी नियम आहे,